आणि राऊतांच्या या ट्विटला राम कदम यांनी प्रत्युत्तर दिलेलं आहे। घातपात म्हणून जबाबदारी कशी टाळता असा त्यांनी सवाल केलाय। वीज संकटाला जबाबदार नाकर्तेपणा असे त्यांनी म्हटलेलं आहे। घातपात म्हणून लोकांची दिशाभूल करू नका असा टोलाच राम कदमांनी त्यांच्या ट्विटला लगावलेला आहे। आणि या सगळ्या संदर्भात आपण बोलणार आहोत। विनायक डावरुंग आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। विनायक, एक प्रकारे बत्ती गुल होते आणि त्यानंतर अशा पद्धतीने स्वतः ऊर्जा मंत्री ट्विट करतात, घातपात नाकारता येत नाही म्हणतात चौकशीचे आदेश दिल्यानंतर, आणि त्यावरती पुन्हा राम कदम तुम्ही जबाबदारी टाळू नका म्हणतात। काय अधिक माहिती? प्रज्ञा बरोबर आहे। सोमवारी आपण जर पाहिलं तर संपूर्ण MMR रिजन जे आहे मुंबईसह इतर जी शहरं आहेत ठाणे नवी मुंबई या ठिकाणी ग्रेड फेलियरमुळे लाईट जी आहे ती गेलेली होती। त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी एक बैठकसुद्धा बोलावली, चौकशीचे आदेश दिले, परंतु आज स्वतः ऊर्जा मंत्र्यांनी या सगळ्या गोष्टींमध्ये संशय व्यक्त केलेला आहे। त्यांनी स्वतः ट्विट केलेलं आहे, ज्या प्रकारे ही लाईट गेलेली होती किंवा ग्रेड फेलियर झाला होता त्यामध्ये कुठेतरी घातपात असू शकते किंवा ती नाकारता येत नाही असा संशय जो आहे तो व्यक्त केलेला आहे। त्यामुळे आता पुन्हा एकदा ह्या अँगलने ही सगळी चौकशी होणार का हे पाहावं लागणार आहे। कारण एवढ्या मोठ्या शहरात MMRD रिजनमध्ये अशा प्रकारचं जर घडत असेल तर ऊर्जा खात्याचं याकडे लक्ष आहे की नाही हा एक मोठा प्रश्न आहे। त्यामुळे स्वतः ऊर्जा मंत्र्यांनी ही संशय जो आहे तो व्यक्त केलेला आहे। त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची आता चौकशी केली जाते का हे पाहावं लागेल। साहजिकच आहे, भाजपने सुद्धा राम कदम आहेत भाजपचे आमदार, यांनी सुद्धा म्हटलेलं आहे की कुठेतरी आपली जबाबदारी झटकण्यासाठी अशा प्रकारे वक्तव्य जे आहे ते ऊर्जा मंत्री करतायत। त्यामुळे दोन्ही बाजूंनी हे सगळे आरोप प्रत्यारोप सुरू आहेत, परंतु जर घातपाताच्या अनुषंगाने असं काही झालं असेल तर ऊर्जा मंत्रालय जे आहे त्या या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करतं का हे पाहावं लागेल। याआधीच मुख्यमंत्र्यांनी आदेश दिलेले आहेत की अचानक लाईट का गेली या संपूर्ण प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे। ज्या अधिकारी दोषी आहेत त्यांच्यावरती कारवाईची मागणी सुद्धा विरोधकांकडून होती आहे। त्यामुळे या सगळ्या प्रकरणाची आता ऊर्जा मंत्रालयाकडून नितीन राऊत स्वतः काही बोलतायत का हे पाहावं लागेल। नक्कीच, आणि या सगळ्या संदर्भातले घडणाऱ्या प्रत्येक अपडेट तुझ्याकडनं घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद विनायक या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी।